नमस्कार मंडळी, कशा आहात? हिवाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या वाटाण्याच्या शेंगा भरपूर बाजारामध्ये असतात आणि स्वस्तही असतात. तो आपल्याला पुढच्या उन्हाळ्यामध्ये जरा हिरवे वाटाणे आणायला गेले तर खूप महाग पडतात. म्हणून आपण 4 महिने टिकतील असं ती साठवणूक ठेवण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. हिरवे वाटाणे पूर्णपणे सोलून घ्यायचे आणि हे पूर्ण कोरडे करून असे 1 दिवस ठेवला तरी चालेल. आणि त्यानंतर घरातीलच पिशवी अशी कडक हिची घ्यायची आणि त्यामध्ये हे वाटाणे भरायचे. असे भरून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आता फ्रीज आहे. त्यामुळं अनेक 2 महिन्यानंतर आपल्याला मसाले भात करायला किंवा पावभाजी, फ्लावर वाटाण्याची मिक्स भाजी करण्यासाठी जो स्टोरेजमध्ये ठेवलेला असतो तो वाटाणा आणण्यापेक्षा आपण हा जर साठवून ठेवला तर आपल्याला बिना केमिकलचा खाण्यासाठीही वेळ आणि स्वस्तही बसतो. त्यानंतर ही अशी पिशवी घ्यायची. हे अशा पद्धतीने आपण मेणबत्तीने पॅक करू शकता. हे बघा, असं हे करायचं पूर्णपणे. त्यात अजिबात हवा जाता कामा नाही आणि ती फ्रीजरमध्ये टाकायची. 4 महिने इतका हा वाटाणा काहीसुद्धा होत नाही. आयत्या वेळेला काढून घ्यायचं, परत हे पॅक करायचं. तो 100 रुपये 200 रुपये किलो तरी वाटाणा असतो. हा आपल्याला 100 रुपयेमध्ये 2 किलो शेंगा आणल्या तरी आपल्याला आयत्या वेळेला होऊन जातो. ज्याच्या घरी लावत असेल तर पण अशा पद्धतीनं कोणतेही वाटाणा, घेवडा, चवळीच्या शेंगा अशा पद्धतीनं सोलून ठेवून त्याचा स्टोअर करू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीने मी नेहमीच करते. हे अशा पद्धतीने असेही करू शकता आणि 4 महिने तरी ही वाटाणे तुम्हाला काही होणार नाही. दरवर्षी मी अशा पद्धतीने करते. हे बघा, कोणतीही हवा जाऊ दिलेली नाही आहे. ट्राय करून बघा आणि मला काही ते सांगा. मी नेहमीच अशी करते, अनुभवावरूनच सांगते.